तर कधी कधी बिझनेस बंद करणं हा शहाणपणाचा निर्णय असतो. आज आपण पाहणार आहोत फ्रँचायझी एक्झिट स्ट्रॅटेजी आणि टर्मिनेशन. जर तुमचं आउटलेट सलग 6 महिन्यापेक्षा जास्त काळ लॉसमध्ये असेल, पार्टनरला थेट दुकान बंद करायला सांगण्याच्या आधी जेणेकरून तुमच्या नावाचा चुकीचा वापर होणार नाही. नमस्कार, मी फ्रँचायझी एक्सपर्ट रोहन बनकर. बिझनेस कसा सुरू करायचा यावर सगळेच बोलतात, पण बिझनेस चालला नाही तर त्यातून सुरक्षितपणे बाहेर कसं पडायचं यावर कोणीच बोलत नाही. कोणत्याही कारणामुळे बिझनेस करण्याची वेळ येणं हे मोठं प्रॅक्टिकल रियालिटी आहे. आज आपण पाहणार आहोत फ्रँचायझी एक्झिट स्ट्रॅटेजी आणि टर्मिनेशन. हे आपण दोन्ही पद्धतीने एकदम बॅलन्स पद्धतीने समजून घेऊयात की एक फ्रँचायझी ओनर ज्यानं पैसे इन्व्हेस्ट केलेत आणि एक फ्रँचायझर ज्यानं ब्रँड उभा केला. पहिली बाजू समजून घेऊयात. जो फ्रँचायझी घेणार आहे, जर तुमचं आउटलेट सलग 6 महिन्यापेक्षा जास्त काळ लॉसमध्ये असेल, तुम्ही सर्व मार्केटिंग करून पाहिली तरी सेल्स वाढत नसेल, तर कधी कधी बिझनेस बंद करणं हा शहाणपणाचा निर्णय असतो. पण घाईघाईत शटर बंद करू नका. सर्वात आधी तुमचं फ्रँचायझी ॲग्रीमेंट चेक करा. त्यामध्ये एक्झिट क्लॉज किंवा लॉक इन पिरियड हा नीट वाचा. जर तुम्ही लॉक इन पिरियडच्या आधी बिझनेस बंद केला तर तुम्हाला पेनल्टी भरावी लागू शकते. यावर एक बेस्ट मार्ग म्हणजे रिसेल फ्रँचायझी. तुमच्या फ्रँचायझरशी बोलून आउटलेट तुम्ही दुसऱ्या एखाद्या इन्व्हेस्टरला विकू शकता का हे पहिले तपासा. यामध्ये तुमचं होणारं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. तसंच तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला रिफंड मिळण्याचे चान्सेस आहेत. यामध्ये ब्रँडसोबत कायदेशीर क्लिअरिफिकेशन आधी करून घ्या. आता पाहूयात दुसरी बाजू. जो फ्रँचायझी देणारा आहे, म्हणजे एक ब्रँड ओनर म्हणून कोणतंही आउटलेट बंद होणं हे तुमच्यासाठी एक बॅड न्यूज असते. पण जर एखादा फ्रँचायझी पार्टनर ब्रँडचे नियम पाळत नाही आहे, क्वालिटी खराब करतोय किंवा वेळेवर रॉयल्टी देत नाही आहे, तर ब्रँडची इज्जत वाचवण्यासाठी तुम्हाला हे कडक पाऊल उचलावं लागतं. यासाठी तुमची टर्मिनेशन प्रोसेस कायदेशीररित्या परफेक्ट असावी लागते. पार्टनरला थेट दुकान बंद करायला सांगण्याच्या आधी त्याला ऑफिशियल नोटीस टू क्युअर म्हणजेच सुधारण्याची नोटीस द्या. जर त्यांनी दिलेल्या वेळेत चुका सुधारल्या नाहीत तर टर्मिनेशन क्लॉज हा ॲक्टिवेट करा. बिझनेस बंद करताना आउटलेटवरची तुमचं ब्रँडिंग बोर्ड, लोगो, सिक्रेट मटेरियल ताबडतोब टेकओव्हर करा, जेणेकरून तुमच्या नावाचा चुकीचा वापर होणार नाही. मित्रांनो, फ्रँचायझी बिझनेस सुरू करताना जशी पारदर्शकता लागते तशीच ती बंद करतानाही लागते. फ्रँचायझर आणि फ्रँचायझी या दोघांनी इगो बाजूला ठेवून कायदेशीर नियमांनुसार आणि सामंजस्याने निर्णय घेतला तर दोघांचंही नुकसान कमी होईल. हा व्हिडिओ तुमच्या बिझनेस पार्टनर्ससोबत, फ्रँचायझर्ससोबत शेअर करा. जर योग्य बिझनेस एक्झिट प्लॅन माहिती असेल तर तुमचा फ्रँचायझीचा व्यवसाय सिक्युअरही राहतो आणि ब्रँड मोठाही होतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांना गरज वाटते त्यांच्यापर्यंत हा शेअर करा.